कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार असणार। दरम्यान मवियाचे उमेदवार बाळ माने यांची कोकण परिषद निवडणुकीतून माघार। कोकणात नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडला। अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडून अनिकेत तटकरे बिनविरोध घोषित। बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कारवाई। राऊतांची माहिती। कोकणची सेवा करण्याची संधी मिळते, ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। कोकण विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध। रोहित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी अर्ज मागे घेणार नाही। गोकुळ गीते यांचा बंधू गणेश गीतेंशी फोनवरून होता संवाद। फोनवर बोलताना गोकुळ गीते संतापले। दराड्यांच्या मुलांना माझा बाप काढला, गोकुळ गीतेंचा आरोप। नाशिकमधून महायुतीचे बंडखोर गणेश गीते यांची माघार। उभा राहिलो असतो तर 450 पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ शकतो, गणेश गीतेंची प्रतिक्रिया। जळगावमध्ये शिंदेच्या सेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांची माघार नाही। लढेंगे और जितेंगे रेश्मा काळे यांची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया। रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत। पुण्यातून मवियाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शरद पवार यांच्या सांगण्यावरून श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला। विक्रम काकडे पुणे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची केली होती विनंती। अहिल्यानगरमधून दत्तात्रय पानसरे यांची माघारी अर्जावर हरकत। माघार घेतली नाही, माझा अर्ज कायम। माघार अर्जावर माझी सही नाही। दत्तात्रय पानसरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। चंद्रपूरमध्ये सुप्रिया सुळे यांचे व्याही भाजप उमेदवार अरुण लखानी यांची निवडणूक बिनविरोध। विजयानंतर अरुण लखानी यांच्या घराबाहेर ढोल ताशा वाजवत जल्लोष। गुलालाची उधळण करत सुप्रिया सुळे यांच्या जावयाकडून जल्लोष साजरा। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार। एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज घेतला मागे। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध। मवियाच्या नरेश ईश्वरपूरकर यांना बहुमतानं विजयी करणार। गरज पडल्यास वर्गणी गोळा करून निवडणूक लढू, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत नोटा पर्यायासह मतदान घ्या, काँग्रेसची मागणी। साहेबराव कांबळे, नितीन भुतडा आणि इतर दोघांनी माघार घेतल्यानं निवडणूक बिनविरोध। याच अनुषंगानं काँग्रेसची मागणी। गॅलेक्सी रुग्णालयातून मनोज जरांगेंना डिस्चार्ज। मनोज जरांगे अंतरवालीकडे रवाना। परभणीच्या अन्न औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी छापे। एफडीएकडून 2 ठिकाणी छापे टाकत 3,47,000चा टोस्ट आणि तेलाचा साठा जप्त। जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये डेअरी अँड फूड्सवर एफडीएची धाड। शहरातील गजानन नगरमधील प्रसन्न डेअरी अँड फूड्सवर भेसळीच्या संशयाप्रकरणी 18,150 रुपये किमतीचं गाईचं तूप जप्त। तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। अहवालानंतर कारवाई होणार। पुण्यासह राज्यभरात अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई। 14 ठिकाणी छापे टाकत 31,73,000 किलोचे अन्नपदार्थ जप्त। प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल। अन्न औषध प्रशासनाचा इंदापूरमध्ये गुटखा माफियांना दणका। राज हॉटेलवर छापा। प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूचा साठा जप्त। वाहनासह 2,57,254 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये 5 तास उलटल्यानंतरही विषारी दारू अड्ड्यावरील कारवाई सुरूच। फुगेवाडीत रस्ते निमुळते असल्यानं मशिनरी कारवाईच्या ठिकाणी वेळेत पोहोचायला उशीर। हँड ब्रेकर आणि हातोड्याच्या सहाय्यानं पाडका। गुटखा माफियांवर चंद्रपूर पोलिसांचा मोठा प्रहार। 2 स्वतंत्र गुन्ह्यांमधील आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीची कारवाई। आरोपी संघटित पद्धतीनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करत होते। वर्ध्यात गावठी मोहाची दारू बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई। देवळी पोलिसांकडून 23 गुन्हे दाखल तर 20,72,000चा मुद्देमाल जप्त। चंद्रपूरच्या भद्रावतीमध्ये एमडी ड्रग्सची वाहतूक करणाऱ्या नागपूरच्या तस्कराला अटक। आरोपीकडून 168 ग्रॅम ड्रग्ज कारसह एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। फरार गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पुणे पोलिसांनी राजस्थानातून ताब्यात घेतलं। सचिन घायवळला 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। सचिन घायवळ 9 महिन्यांपासून फरार होता।
मान्सून केरळमध्ये दाखल. भारतीय हवामान विभागाची माहिती. हवामान विभागाचा केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट. महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज, तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर राहण्याची शक्यता. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील कसारा गावात तीव्र पाणी टंचाई. 40,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा. मोखवणे कसारा ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद झाल्यानं महिलांची पाण्यासाठी भटकंती. नंदुरबारच्या धरणातील पाणीसाठ्यात 15 दिवसात 5% घट. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन. बीडच्या माजलगाव धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक. धरणातून 2 मोठ्या शहरांसह अनेक गावं, वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा. गेल्या एका महिन्यात मोठ्या प्रमाणात धरणाची पाणी पातळी खालावल्यानं ग्रामस्थांच्या चिंतेत भर. जळगावच्या शेळगाव बॅरेजमध्ये गेल्या पावसाळ्यामुळे 70% जलसाठा. तापी, मोर आणि वाघूर नद्यांमध्ये मुबलक पाणी. यामुळे परिसरातील भूजल पातळी कायम. उन्हाळ्यातही नद्यांचं सौंदर्य खुललं. आगामी पावसाळ्यात 100% जलसाठा करण्याचं प्रशासनाचं नियोजन. नागपूर पालिका आणि OCW तर्फे निकामी पाणी मीटर विनामूल्य बदलण्याची मोहीम राबवली जाणार. ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर पूर्वसूचना दिली जाणार. सर्वांनी मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याचं पालिकेचं आवाहन. कोल्हापूरमध्ये रासायनिक खतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंग करावं लागणार. कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जातोय राज्याचा पायलट प्रोजेक्ट. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ॲपमध्ये बुकिंग करावं लागणार. नाशिकमध्ये शासकीय कांदा खरेदीतील जाचकटी शिथिल. कांदा खरेदी दरात ₹3.45 वाढ. कांद्याचा दर ₹15.80 प्रति किलोवर. शासनाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांकडून ₹25 प्रति किलो दराची मागणी कायम. जळगावच्या चाळीसगावमध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरात मोठी वाढ. कांद्याला ₹1,500 प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. हिंगोली जिल्ह्यात अधिक मासात वांग्याची मागणी घटली. वांग्याची मागणी नसल्यामुळे वांगी पिवळी पडण्यास सुरुवात. मागणी नसल्यानं वांगी शेळ्यांना खाऊ घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण. विधान परिषद निवडणुकीतील अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अहिल्यानगर कार्यालयात मोठा गोंधळ. अर्ज माघारीवरून भाजप कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचं जिल्हाधिकारी दालनासमोरच ठिय्या आंदोलन. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये कर्जमाफीच्या जाचकटींविरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक. देसवडे गावात शेकडो शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या आदेशाची होळी. शासन निर्णय रद्द करत सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. वसई विरार पालिका मुख्यालयासमोर श्रमजीवी कामगार संघटनेचं ठिय्या आंदोलन. महापालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी संघटना आक्रमक. रजेचे थकीत पैसे, ग्रॅच्युइटी, ESIC अशा सुविधा या मागण्यांसाठी आंदोलन. आमदार दिलीप लांडे यांनी मिठी नदीचं काम थांबवलं. मिठी नदीच्या सफाईचं काम न झाल्यानं लांडे आक्रमक. पावसाळ्यापूर्वी मिठी नदीचं काम झालं नसल्यानं काम थांबवल्याची प्रतिक्रिया. लातूर जिल्हा पोलिसांच्या अभिनव उपक्रमातून शेतीवादाची 663 प्रकरणं सामोपचारानं मिटली. पोलिसांनी स्वतः बांधावर जाऊन शेतीसंदर्भातील अनेक वाद मिटवले. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सावरगावमध्ये स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादातून तणाव. घरात घुसून स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप. साठवून ठेवलेल्या ज्वारी, गहू, धान्याचं नुकसान करत घरात घुसून तोडफोड आणि दहशत निर्माण केल्याचा आरोप. तामलवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल. अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांची भेसळखोरांविरोधात धडक कारवाई. अहिल्यानगरमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला समर्थन. पालघरच्या डहाणू तालुक्यात भीषण अपघाताची घटना. महामार्गावर भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटल्यानं महामार्गालगत असलेल्या घरात ट्रक घुसला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, पण स्थानिक नागरिकांचा तीव्र